नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बीट रोल तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी एक बीट घेतलेला आहे, एक कांदा, एक शिमला मिरची, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता सुरुवातीला आपण शिमला मिरची कट करून घेऊया. शिमला मिरचीमध्ये असलेल्या बिया आपण काढून टाकणार आहोत आणि शिमला मिरची आपण एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. शिमला मिरची आपली कट करून झाली की आपण लगेचच कांदा कट करून घेणार आहोत. कांदा देखील आपण बारीक असा कट करायचा आहे. आपण बीट घेतलेला आहे. बिटाचा वरचा भाग कट करून घेऊया आणि बिटाची आपण साल काढून घेणार आहोत. साल काढल्यानंतर बीट आपण किसून घेणार आहोत. एकदम बारीक असं मी हे बीट किसून घेतलेलं आहे. कोथिंबीर बारीक अशी कट करून घेऊया. बिटाच्या रोलमध्ये कोथिंबीर टाकल्यावर त्याची चव आणखीन छान वाढते. तुम्ही बीट रोल करताना किंवा बिटाचा कुठलाही पदार्थ करताना कोथिंबीर नक्की टाका. आणि आता एक हिरवी मिरची आपण इथे कट करून घेतलेली आहे. आता एक बाऊल घेऊन या बाऊलमध्ये आपण सुरुवातीला किसलेलं बीट काढून घेऊया. त्यानंतर ज्या सर्व भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत. कांदा, कोथिंबीर, शिमला मिरची, हिरवी मिरची, अर्धी वाटी इथे मी ब्रेड क्रम्स टाकून घेत आहे आणि एक मोठा चमचा आपण बेसन पीठ टाकून घेऊया. अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, एक चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मी हातानेच मिक्स करून घेत आहे. बिटामध्ये पाण्याचा अंश असतो, त्याच्यामध्येच आपलं हे पीठ मळलं जातं. आणि आता आपलं पीठ मळून झालं की मी इथं 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. हे देखील आपण एकजीव करून घेऊया. हाताला तेल लावून मी ह्याचे रोल तयार करून घेणार आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व रोल तयार करून घेऊया. सर्व रोल तयार झाल्यानंतर आपण इथं ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हे रोल डिप करून किंवा रोलला ब्रेड क्रम्स लावून घेऊया. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यातलं तेल गरम झालं की आपण हे तयार केलेले रोल तेलामध्ये टाकून घेऊया आणि छान असे आपण हे तळून घेणार आहोत. टाकल्या लगेच पलटी करायची नाही आहे. 1-2 ते 3 मिनटानंतर मी हलवून घेणार आहे. मस्त असे दोन्ही बाजूने क्रिस्पी झाले की आपण हे काढून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता बिलकुल तेलामध्ये आपला हा रोल फुटलेला नाही आहे. एकदम व्यवस्थित असे हे रोल तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे रोल तयार होतात. हे आपण सॉस, कोथिंबीरीची चटणी
बरोबर खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असे आपले हे बीटपासून रोल तयार झालेले आहेत.